सुराजे साहेब बोलतोय. महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावर जास्तच तापलं होतं. कसं बघता, काय तुम्ही कोणता अजेंडा घेऊन तुम्ही लोकांसमोर गेला होता आणि काय सांगाल आता? आता मतदानाच्या शुभ दिवशी हा विषय काढायची काही गरज आहे. तुम्ही सगळ्यांनीच माझी भाषणं बघितली आणि मी स्पष्ट केलं होतं की हे इलेक्शन काही पैठणच्या भविष्यावर, पैठणच्या महिलांच्या भविष्यावर, सुरक्षितेवर अवलंबून आहे. पण आमचे विरोधक ज्या पद्धतीने वागत आहेत, आजही सकाळपासून कानावर येत आहे. वार्डात बूथ केंद्रावर जाऊन मागं पुढं कर, अजून काय काय कर, हे त्यांचे नेहमीचे उद्योग आहे. त्यामुळे वातावरण तापाचा प्रश्न येत नव्हता. लोकांच्या पर्यंत त्या शहराची जी बेआबरू झाली, सातारा तालुक्याची, सातारा जिल्ह्याची त्याच्यात बेआबरू झाली, लोकांच्या पर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. सरकारने त्या बाबतीत योग्य ॲक्शन घ्यावी ही भावना होती. धन्यवाद. आम्हाला ईव्हीएम मशीन पण बंद पडतात, त्या 2-3 वेळा. आता आपण ईव्हीएमवर किती वेळा मतदान केले होतं, ऐकले म्हणजे मला काय वाटत नाही, प्रभाग क्रमांक 13 मध्ये आता 2 वेळा मशीन बदललं गेलं. काय त्याला काय करायचं. पण प्रशासनाकडनं वेळ वाढवून द्यायला नाही म्हणून सांगतात. ते म्हणतात 5:30 पर्यंतच आहे तेवढी वेळ आम्ही दिली. आणि ते बघू ना आपण. ते काय हे प्रशासन म्हणजे काय अंतिम प्रशासन. तक्रार झाली आणि लोक जर रांगेत उभे राहिले असतील, त्यांना रांगेतल्या लोकांना ते मतदान करायलाच पाहिजे. उमेदवारांना म्हणा घाबरू नका, शुभेच्छा, विजय आपला आहे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.